नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील मंत्रालयात माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी प्रलंबित पाणी प्रश्नांवर जलसंपदा विभागाची मंत्रालयीन बैठकीच्या मागणीवरून जलसिंचन प्रकल्प व पाणी प्रश्नाबाबत बैठक आयोजित केली होती। यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते, पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले, आमदार सचिन पाटील, आमदार बाबासाहेब देशमुख, माजी आमदार शहाजी बापू पाटील, माजी आमदार डॉक्टर दिलीपराव येळगावकर, भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळासाहेब सोळसकर, नीरा देवधर उर्वरित संघर्ष समितीचे अध्यक्ष शिवराज फुकळे आदींसह प्रकल्पीय अधिकारी, फलटण, कोरेगाव, माळशिरस, सांगोला आणि माण तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी भाजपा युवा मोर्चाचे सोलापूर ग्रामीण पंढरपूर विभाग जिल्हाध्यक्ष तथा नीरा देवधर उर्वरित संघर्ष समितीचे अध्यक्ष शिवराज फुकळे यांनी बारामती झटकाचे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांच्याशी संवाद साधला आहे। तर आपण प्रत्यक्षच पाहूयात ते काय म्हणतायत। नमस्ते, बारामती झटक्यामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। नीरा देवधरचा प्रश्न अनेक दिवस प्रलंबित आहे। अजून ती नीरा देवधरची योजना होईल का नाही असा त्या 16 गावासह 22 गावांना प्रश्न होता, परंतु खऱ्या अर्थानं माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार तत्कालीन आमदार राम सातपुते यांनी विधान भवनामध्ये हा प्रश्न पटलावर घेतला आणि माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार तत्कालीन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी संसदेमध्ये लोकसभेमध्ये मांडल्यानंतर खऱ्या अर्थानं या दोन सभागृहात प्रश्न उपस्थित केल्यानंतर हा प्रश्न खऱ्या अर्थानं पटलावर आला आणि त्याला गती आली। दुर्दैवानं हे दोन्ही लोकप्रतिनिधी निवडणुकीमध्ये पराभूत जरी झाले तरी सुद्धा त्यांनी या दुष्काळी भागाच्या जनतेचा प्रश्न जे आहे हातामध्ये घेतलेला आहे तो तडीस नेण्याचं त्या दोघांचीही जिद्द आहे। कालच पाणीदार माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी जलसंपदा मंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक आयोजित केली होती आणि त्या बैठकीमध्ये मंत्री असतील, लोकप्रतिनिधी असतील असे अनेक जण उपस्थित होते, परंतु या माळशिरस तालुक्यातील 22 गावांचा जो पाण्याचा नीरा देवधरचा संघर्ष उर्वरित गावांचा समावेश व्हावा यासाठी पिलिओ गावचे युवा नेते आणि जलनायक शिवराज फुकळे यांनी सुद्धा संघर्ष केला। वेळोवेळी असं रस्त्यावर आंदोलन केली आणि योगायोगानं त्यांना त्या कालच्या जलसंपदा मीटिंगमध्ये बसण्याचा जाण्याचा योग आला। आपण त्यांच्याकडूनच याविषयी माहिती जाणून घेऊया की त्या बैठकीमध्ये नेमकं काय काय ठरवलं ते। नमस्ते, तुमचं प्रथमतः बारामती झटक्यामध्ये सहर्ष स्वागत आहे। काल जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये नेमकं कोण कोण होतं? पहिल्यांदा तर मी ईश्वराचे आभार मानी की रणजितसिंह नाईक निंबाळकरांसारखा माणूस देव म्हणून या पृथ्वी तलावर आमच्यासाठी पाठवला। कारण या दुष्काळी जनतेला गेली अनेक वर्ष अनेकांनी फसवलं, म्हणजे पाणी देतो तोंडी पाणी देतो म्हणून अनेकांनी फसवलं, परंतु शासकीय पटलावरती शासकीय अजेंड्यावरती हा विषय पहिल्यांदा रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेबांनी आणला। कारण या बैठकीचं इतिवृत्त आहे। 22 मार्चला पिलीव मध्ये जयकुमारजी गोरे साहेबांचा सत्काराचा कार्यक्रम होता। त्या कार्यक्रमामध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेबांनी सांगितलं की 8 ते 10 दिवसामध्ये मीटिंग लावतो। त्या पद्धतीनं त्यांनी 31 मार्चला पत्र दिलं। 31 मार्चला पत्र दिलं त्यांनी की या उर्वरित जी गाव आहे 16 गावं त्याचा समावेश करण्याची कार्यकारी समितीने मान्यता दिली। मग ही कार्यकारी समितीने मान्यता ज्यावेळेस दिली होती त्यावेळेस कार्यकारी समितीची मान्यता 22 डिसेंबर 2023 ला दिली होती। त्यावेळेस या तालुक्यातल्या काही मंडळींनी त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ही योजना फसवी आणि ही इलेक्शन पुरतं काहीतरी चाललेलं आहे असं भासवलं होतं, परंतु रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेबांनी पराभव झाला तरी आम्हाला शब्द दिला होता की या
पाण्याचा प्रश्न मिटवल्याशिवाय मी शांत बसणार नाही. आणि त्या पद्धतीनं पराभव झाल्यानंतर सुद्धा ही आपलं दायित्व त्यांनी विसरलेलं नाही आणि त्यांनी तशा पद्धतीने 31 तारखेला पत्र दिलं आणि त्यांच्या पत्रानुसार 16 एप्रिल काल याची मीटिंग संपन्न झाली. त्या मीटिंगचे अध्यक्ष आदरणीय राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब होते. त्याचबरोबर त्या मीटिंगसाठी बांधकाम मंत्री शिवेंद्र बाबा महाराज ते होते. त्याचबरोबर आपले ग्रामविकास मंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब होते. त्याचबरोबर सांगोल्याचे विधानसभेचे आमदार बाबासाहेब देशमुख, माजी आमदार शहाजी बापू, फलटण कोरेगाव मतदारसंघाचे आमदार सचिन पाटील साहेब आणि या माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार रामभाऊ सातपुते हे सर्व आणि शेतकरी या मीटिंगसाठी आणि सर्व संबंधित अधिकारी म्हणजे ग्रामापासून अगदी सचिवापर्यंत सर्व त्या विभागाचे खात्याचे प्रमुख त्या ठिकाणी उपस्थित होते. आता त्या ठिकाणी नेमकं विषय जे आहे त्या नीरा देवधरच्या आपल्या माळशिरस तालुक्यासाठी काय झाला, त्यामध्ये असा विषय झाला की ही जी गाव आहेत ह्या गावाचा समावेश झालेला आहे. म्हणजे अधिकृत त्या अधिकाऱ्यांनी बोललेलं आपल्याकडं सगळं तिथं पुरावा आहे. त्या अधिकाऱ्यांनी तिथं मंत्री महोदयांना सांगितलं की ह्या गावांचा समावेश झालेला आहे, ह्याच्यासाठी पाणी पण उपलब्ध आहे. परंतु जे खासदार साहेबांच्या डोक्यात असं होतं की 4000 कोटीचा जे प्रकल्प मंजूर झालेला पूर्वी जे पूर्वीचा प्रकल्प आहे त्याच्यामधून काय शिल्लक राहणारे पैसे 100-200 कोटी रुपये त्या 200 कोटी रुपये मध्ये ते बसवायचं असं त्यांचं प्लॅनिंग होतं. नवीन सुप्रमा घ्यायची काय आवश्यकता नाही असं त्यांच्या डोक्यात होतं. परंतु अधिकाऱ्यांच्या आणि मंत्री महोदयांच्या काल बैठक झाल्यानंतर असं ठरलं की जर वाढीव जर पैसे लागले काय समजा 200 कोटी तिथे 250 कोटी लागले 300 कोटी लागले तर त्याला परत आपल्याला फंडला अडचण येऊ शकते. म्हणून नवीन सुप्रमा या स्पेशल 16 गावासाठी नवीन सुप्रमा करायची आणि त्याच्यासाठी 1 महिन्याच्या आत ह्या विभागाकडून म्हणजे नीरा देवधरच्या विभागाकडून मंत्रालयाला प्रस्ताव द्यायचा आणि तिथून पुढे महिन्या ते 1.5 महिन्यामध्ये त्याची सुप्रमा काढणार. म्हणजे साधारण 3 महिन्यामध्ये याची नवीन सुप्रमा मिळेल. आता हे 3 महिन्यावर आला या नीरा देवधरचा. त्याच्या पाठीमागे जे आहेत की 16 गाव असतील 22 गाव असतील त्या गावाचा किती वर्षापासूनचा संघर्ष आहे? हे जन्मता आजन्म दुष्काळात ही गाव आहेत आणि आज तागायत सगळ्या लोकांची आशा होती की कोणतं पाणी आणलं. प्रत्येक जण नवीन प्रत्येक इलेक्शनला जो ते यायचा आणि पाणी आणणार म्हणाले. त्यावेळेस सगळ्या लोकांनी भोळ्या बाबड्या लोकांनी दुष्काळी जनतेने विश्वास ठेवून अनेकांना मतदान केलं. परंतु एकमेव असा माणूस रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेब की पराभव होऊन सुद्धा की ह्या पाण्याचं दायित्व ह्या लोकांना मी शब्द दिला ह्या माणसांना पाणी द्यायचंय आणि ह्या माणसांना पाणी दिल्याशिवाय मी शांत बसणार नाही म्हणून पराभव होऊन सुद्धा ह्याची वारंवार सातत्याने ह्याच्यामध्ये प्रयत्न करत आहे. म्हणजे म्हणूनच मी तुम्हाला पहिल्यांदा सुरुवातीला बोलताना काय सांगितलं की परमेश्वरानं आमच्यासाठी देव म्हणूनच रणजितसिंह नाईक निंबाळकरांना इथं पाठवलं आणि म्हणून ही पाण्याचा प्रश्न आमचा संपायला लागला नाही तर अजून अनेक पिढ्या आमच्या दुष्काळात गेल्या असत्या. आता ही पाण्याचा खऱ्या अर्थानं प्रश्न हे 3 महिन्यावर आलेला आहे. ह्यासाठी म्हणून आता जे काय आता तुमची बोलण्यातून आलं हे माझी लोकप्रतिनिधी झालेले आहेत रणजितसिंह नाईक निंबाळकर असतील राम सातपुते असतील. हे विद्यमान आता जे काही लोकप्रतिनिधी आहेत खासदार आणि आमदार त्यांचा ह्याच्यामध्ये काय सहभाग आहे का? आता जे विद्यमान खासदार आहेत त्यांची पिढ्यानपिढ्या ह्या तालुक्यावरती त्यांनी सत्ता केलेली आहे. तालुक्यावरच नाही तर महाराष्ट्रावर त्यांचं राज्य होतं आणि त्यांनी म्हणाल ती पूर्व दिशा होऊ शकत होती परंतु इच्छाशक्तीचा अभाव आणि ह्या लोकांशी ह्यांना काही घेणं देणं नाही. लोकांचं काय होतं ह्याच्याशी काय ह्यांना घेणं देणं नव्हतं आणि ह्यांचे जे पक्षप्रमुख आहेत पवार साहेब ह्यांना सुद्धा ह्या लोकांना हितच त्यांनी सुद्धा प्रतिनिधित्व केलेलं. 2009 साली ते सुद्धा खासदार झाले. त्यावेळेस लोकांनी प्रचंड मतदान दिलं की देशाचा नेता या ठिकाणी उभा राहतोय आणि ह्या माणूस निवडून आल्यानंतर कुठंतरी ह्या पाण्याचा प्रश्न मिळेल. परंतु तसं झालेलं नाही. अपेक्षा भंग झाला आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेबांसारखा माणूस
ह्या मतदारसंघामध्ये खासदार झाल्यानंतर ह्या मतदारसंघाचा दुष्काळ मिटला पाहिजे हे त्यांनी वेढा उचलला आणि म्हणून 5 वर्ष त्यांनी सातत्यानं काम केलं. पहिली 2.5 वर्ष तर महाविकास आघाडी सरकार होते, त्यामुळे राज्यातल्या काय गोष्टी त्यांना करता येत नव्हत्या. मग केंद्रातनं त्यांनी पाठपुरावा केला आणि 2.5 वर्ष राहिलेली उरलेल्या 2.5 वर्षामध्ये हे सगळे प्रकल्प मंजूर करून घेतले. नीरा देवधरला मंजुरी घेतली, सांगोल्याचा, माड्याचा, करमाळ्याचा, फलटणचा, मानचा या सगळीकडचा प्रश्न मिटवला आणि म्हणून ह्या सगळ्यांची टोळी तयार झाली विरोधातली. आणि अगदी पवार साहेबांना सुद्धा 5-6 सभा घेऊन ह्या ठिकाणी रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेबांचा पराभव करावा असं वाटलं. याचं कारण म्हणजे की हा माणूस ह्या लोकांना आम्ही वर्षानुवर्ष दुष्काळात ठेवले आणि हा खासदार निवडून आल्यानंतर लोकांची सेवा करायला लागला आणि हे दुष्काळ मिटवायला लागला. ह्याचा पोटसूळ ह्या लोकांना उठला आणि म्हणून ह्या सगळ्या मंडळींनी एकत्र येऊन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेबांचा पराभव केला आणि ह्या लोकांना ह्या दुष्काळी लोकांची आशा कुठेतरी मावळती असं लोकांना वाटलं. परंतु पराभव होऊन सुद्धा न खचता ह्या लोकांसाठी सातत्यानं काम करण्याचं काम खासदार दादांनी केले. खासदारांची भूमिका सांगितली, विद्यमान आमदारांची काय भूमिका आहे? विद्यमान आमदारांनी पण विधानसभेत प्रश्न मांडला, पण त्यांचं विरोधातले असल्यामुळं त्यांनी त्यांना अभ्यासाविना त्यांनी प्रश्न मांडला की नाबार्डकडनं पैसे ह्याला येऊ शकत नाही असं विषय आहे आणि त्यांनी प्रश्न मांडला. त्याच्याबद्दल आमचं काय हे नाही, परंतु त्यांनी सुद्धा आता अजितदादांच्या गाडीत बसले म्हणून ती बातमी आली होती. माझं म्हणणं आहे की त्यांनी सुद्धा ह्याचा पाठपुरावा करावा. आता विधानसभेचे ते आमदार आहेत, त्यांनी सुद्धा ह्याचा पाठपुरावा करावा. आता मला सांगा, तुम्ही त्या 22 गावामध्ये आहे, तुम्ही एक शेतकरी आहात. जरी समजा तुम्ही त्या प्रवाहात जरी आला तरी एक शेतकरी म्हणून काय वाटतं? शेतकरी म्हणून अतिशय आनंद ह्या गोष्टीचा होतोय की अनेक वर्ष आमच्या पिढ्या ह्या लोकांच्या दुष्काळात गेल्या आणि ह्या जनतेनं आता कुठंतरी आशेचा किरण निर्माण झालाय आणि ह्याचं खरं तर आनंद वाटतो. पण दुःख एका गोष्टीच वाटतं की ज्या माणसानं आमच्यासाठी इतकं काम केलं त्या माणसाचा पराभव लोकांनी केला ह्याचं खरं तर दुःख वाटतं. आपण पाहिलं हे होते शिवराज पोकळे आणि त्या 22 गावामध्ये आणि त्या नीरा देवधरचं पाणी यावं यासाठी सुद्धा त्यांनी संघर्ष केलेला होता. त्यांनी या बैठकीमध्ये जे काही इतिवृत्तांत होता अतिशय असं लोकांना समजेल अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं आणि निश्चितपणे त्यांच्या ज्या काही भावना आहेत त्या प्रतिक्रिया आहेत त्या आपण समाज माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवू. तुम्ही आलात आणि आपल्या ज्या काही प्रतिक्रिया भावना दिल्या त्याबद्दल बारामती सरकार यूट्यूब चॅनलचे आपल्या राम राम.